झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञान साधण्याचं मानाचं केंद्र असलेली मुंबईतील एशियाटिक सोसायटी आणि प्रसिद्ध लेखिका दुर्गाबाई भागवत यांचा ऋणानुबंध अगदी अतूट असा। सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये बसून दुर्गाबाईंनी आपलं बरंचसं लेखन संशोधन केलं। या भावबंधाची स्मृती चिरंतन राहावी म्हणून आता त्याच हॉलमध्ये 2 ऑगस्टला दुर्गाबाईंचं तैलचित्र लावण्यात येणार आहे। ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर यांनी हे तैलचित्र साकारलंय। झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांनी बहुलकर यांची विशेष मुलाखत घेतली आहे। त्यात या तैलचित्राचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू समोर येतात। तुम्ही अनेक नामवंत लोकांची चित्र काढलीत, काय यांच्या आठवणी? आता हे दुर्गाबाईंचं पोर्ट्रेट आधी आम्ही फोटो सिलेक्ट केला, कुटुंबाची मदत घेतली। मीना वैशंपायन माझ्याबरोबर पॉप्युलरमध्ये आल्या, तिथूनही आम्ही काही फोटो सिलेक्ट केले आणि कुटुंबाने असं सांगितलं होतं की दुर्गाबाई कराडच्या साहित्य संमेलनाच्या दरम्यान जो चष्मा वापरायचा तोच चष्मा घातलेलं पोर्ट्रेट करा, कारण नंतरचा चष्मा काही तेवढा शोभायचा नाही त्यांना। त्यांचे फोटो तो चष्मा घातलेले व्यवस्थित उपलब्धच नव्हते। मग नाईलाजाने मी सुरू केलं, काही प्रमाणात काम पुढेही गेलं आणि अचानक राजहंस ग्रंथवेद नावाचं हाऊस मॅगझिन येतं, ते माझ्याकडे आलं आणि मी उघडलं तर त्याच्यामध्ये दुर्गाबाईंचा एक अप्रतिम फोटो, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, या पुस्तकाच्या 8व्या आवृत्तीच्या कव्हरवर। वा! मी आधी केलेलं सगळं काम बाजूला टाकलं आणि मग त्याच्यावरून चेहरा घेतलाय। दुर्गाबाईंच्या 2 साड्या आणलेल्याच होत्या, त्याच्यामधली एक अत्यंत उत्तम कशिदा केलेली दुर्गाबाईंची आवडती काळी साडी होती आणि दुसरी इंदुरी साडी होती, जी इथे मागे दिसते, असा थोडासा तांबूस रंग आहे त्याचा। आणि काळी साडी मला आवडली होती, त्या साडीत करायचं असं फायनल केलेलं, पण अचानक असं वाटलं की दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्वाला त्या देखणेपणापेक्षा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वातला रंग तिथे येऊ दे। त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो जहालपणा आहे तो ह्या साडीमधनं जास्ती व्यक्त होईल। पुन्हा सगळा विचार बदलला, मग दुर्गाबाईंच्या देहयष्टीचं मॉडेल शोधलं, त्यांना साडी नेसून बसवलं आणि मग हे पोर्ट्रेट आता पूर्ण होतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।